दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांना एकत्र केलं तर एक वेगळा पक्ष निर्माण होईल, हे पंकजा मुंडेंचं विधान दिवसभर चर्चेत राहिलं। त्या वादामध्ये छगन भुजबळांनी केलेला एक नवा दावा अनेकांच्या भुया उंचावणारा ठरला। पाहूया त्या संदर्भातला खास रिपोर्ट। गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांना जर एकत्र केलं तर एक वेगळा पक्ष उभा राहील, इतकी ताकद प्रेम करणाऱ्यांची आहे। मंत्री पंकजा मुंडेंच्या भुया उंचावणाऱ्या या विधानानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटल्या। वडेट्टीवारांनी तर पंकजा मुंडेंना नव्या पक्षाचं नेतृत्व करण्याचंही आवाहन केलं। मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील, इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे। लोक गुन्ह्याचा वारसा स्वीकारतात, मुंडे साहेबांच्या गुन्ह्यांवर प्रेम करतात आणि म्हणून जसं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याचा पक्ष उभाच आहे। मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्षच्या जन्मापासून काम केलं आणि तो उभा केलेला आहे। पंकजाताईंच्या शब्दामध्ये दम आहे, त्यांनी पुढाकार घ्यावा, मुंडे साहेबांच्या नावाने पक्ष काढावा। आम्ही सोबत त्यांच्याबरोबर काम करायला तयार आहोत, ओबीसीची चळवळ उभी करण्यासाठी। स्वतः त्यांनी पुढाकार घ्यावा ना। गोपीनाथराव मुंडे यांच्यावरती आमचंही प्रेम होतंच ना। युती उभी करण्यामध्ये टिकवण्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान होतं आणि आता पंकजाताईला वाटत असेल की एक नवीन पक्ष स्थापन करावा मुंडे साहेबांच्या विचारधारेचा, तर त्यांनी नक्की पुढाकार घ्यावा। त्यांना आमच्या पूर्ण शुभेच्छा आहेत। एका समाजावर पक्ष काढणं आणि त्याच्यामध्ये यश मिळवणं ते कितपत यशदायी आहे याची मला काही कल्पना नाही, पण त्यांनी काहीतरी अभ्यास केला असेल। अनावधानाने का होईना पण त्यांनी हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे की गोपीनाथ मुंडेंचा वारसा मी चालवते, म्हणजेच काय तर गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री होता राहिले, मी पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकते। नवा पक्ष काढण्यापर्यंत प्रतिक्रिया आल्यानंतर पंकजा मुंडेंनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं। दुसरीकडे मात्र गोपीनाथ मुंडे 2002 सालीच वेगळा पक्ष काढण्याच्या विचारात होते, त्यासाठी त्यांनी आपल्या 2 भेटीही घेतल्या होत्या, असा खळबळजनक दावा छगन भुजबळांनी केलाय। त्यांच्यावर प्रेम करणारे लोक जर मोजले तर एक पक्ष तयार होईल। त्याला मी उत्तर देताना म्हणलं हो, साहेबांवर एवढे लोक प्रेम करतात, त्यांनी मोजले तर एक पक्ष तयार होईल, झालाच आहे ना भाजप, अशा अर्थाने मी बोलले। ज्या पक्षात जीवनाचा प्रत्येक क्षण घातला, ज्या कमळामध्ये शेवटचा विसावा घेतला, त्या माझ्या बापाविषयी मी असो लगेच एका चॅनलने लावलं, पंकजाताई म्हणलं एक पक्ष स्थापन करणार। आता मी काय वेडी आहे? या चॅनलला पण काही कळत नाही। अरे कसं स्थापन करीन? दिल्लीत मोदी आहे, तिथे देवेंद्रजीत, वर सत्ता आहे, खाली सत्ता आहे, मी मंत्री आहे, तर मी कशामुळे हे करेन? त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री होतो, तर 2002ची वगैरे काहीतरी त्यावेळेची काहीतरी ती गोष्ट आठवत नाही मला। ते आता एक दिवशीचे आहेत, गोपीनाथराव मुंडे माझ्याकडे आले, ते म्हणाले मला की भुजबळ साहेब आपण एक वेगळा पक्ष काढूया। मला स्वतः ते म्हणजे तुम्ही, मी, गणपतराव देशमुख आणि रामदास आठवले, खरं म्हणजे एक काय 2 वेळा झाली चर्चा। मी म्हटलं मी उपमुख्यमंत्री आहे, नवीन पक्ष काढायचा तर मी माझ्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, आणि ते उपनेते होते तिकडे त्यावेळेला, तर तुम्हाला तुमचा त्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल, मला काय हरकत नाही म्हटलं। परंतु नंतर मग काय झालं मला काय कल्पना नाही, परत काय ते काय त्याने तो विषय सोडून दिला। दरम्यान कोयते घासून ठेवा या पंकजा मुंडेंच्या विधानावर अधूनमधून होणाऱ्या टीकेवर सुद्धा पंकजा मुंडेंनी भाष्य केलं। ऊसतोड कामगारांच्या लेकरासाठी तुमची ही पंकजा नेहमी उभी आहे। त्यांचा ऊस तोडण्याचे कष्ट कमी करण्यासाठी, त्यांच्या कोयत्याला जास्त धार देण्यासाठी, त्याच्या मान देण्यासाठी, त्याला जास्त मजुरी, त्याला जास्त मानधन देण्यासाठी ही पंकजा उभी आहे। आता मी कोयत्याला धार म्हणलं की कुणी लावणारे काही लावतात, काही लावत नाही ते बाबांनो। कोयत्याला धार हा एक वाक्प्रचार आहे, हा एक शब्द आहे, ही एक भावना आहे। लगेच पंकजाताई म्हणल्या कोयते घासून ठेवा। अरे ह्याच्यासाठी म्हणले होते कोयते घासून ठेवा, पण तोडायला जाऊ नका, मतदान करून जा। हाय काय हे लोक लगेच कोयते म्हणल्या तोडू बाबा, हाय का मी गुंड? म्हणजे गुंडाला गुंड आहे, ते घालत नाही कोणा गुंडाला, मी गुंडाला गुंड आहे, बंडाला बंड आहे। जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालं असलं तरी आपलं बीडमध्ये आणि विशेष करून आष्टीकडेही लक्ष राहील, असा सूचक इशारा पंकजा मुंडेंनी सुरेश धस यांना दिला।
बीड तर माझाच आहे. बीडमध्ये आता आष्टीत जास्त प्रेम करावं लागेल मला. आता काय ते परळी तिकडं राष्ट्रवादीला गेला, आता हे भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे, तर मला जर जास्त काकांवर प्रेम करावं लागेल काय. हां, तर सारखं मला यावं लागेल. चालेल ना, देताल ना भाकरी भाजी काही. त्यांनी खूप प्रेम केलं आमच्यावरती, आष्टी मतदारसंघावरती. नाही, आष्टी भाजपचा आत्ता मतदारसंघ झाला. इलेक्शनमध्ये त्या म्हणल्या होत्या की केज ही माझी एकच सीट आहे, हे तुमच्या ध्यानात आहे ना. मग आता भाजपचा मतदारसंघ कसं काय झाला? ते ज्या बोलतात ना त्याच्यावरती त्यांनी ठाम राहावं. इलेक्शनमध्ये भाजप गंधर्व विवाह मतदारसंघ होता आणि आता पवित्र विवाह कसा झाला? जरी मी जालन्याची पालकमंत्री आहे, जालन्यावर मी तेवढंच प्रेम करते, एवढंच लोक प्रेम करायचे, तिथे असलाच धिंगाणा करायचं. सगळीकडे लोक प्रेम करतायत, पण शेवटी ज्या भूमीत माझा जन्म झालाय, जिथून माझं कर्मभूमी आहे, त्याच्याकडे माझं नेहमी बारीक लक्ष असणार आहे. जास्तीचे लक्ष द्या, आमची काही हरकत नाही, परंतु तुमचा मूळ मतदारसंघ आहे तिकडे जास्त लक्ष द्या. तिथलं सगळंच हायजॅक झालंय, तिकडं बघा. मग जास्तीत जास्त लक्ष तिथल्या राखेवरती द्या, जास्तीत जास्त लक्ष वाळूवरती द्या. तुमच्याच मतदारसंघातल्या गायरान जमिनी हडप केल्या गेलेल्या त्याच्यावरती लक्ष द्या. आमच्यावरती कशाला? आम्ही किरकोळ लोक आहेत, गरीब माणसं आहेत, आमच्यावर धोपाटा टाकून काय उपयोग व्हायचा तुम्हाला? दरम्यान पंकजा मुंडेंची लेक कुणाची मिंधी नाही, उलटा मुलगा असता तर ताप झाला असता असं गोपीनाथ मुंडेच म्हणायचे, असं म्हणत मुलींना वंशाचा दिवा करा असंही आवाहन पंकजा मुंडेंनी केलं. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.